ठाकरेंची सेना आता आगामी महापालिका निवडणुकींच्या अनुषंगानं कामाला लागलेली आहे। ठाकरे सेनेच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होते। संध्याकाळी 6 वाजता आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात रॅलीचं नियोजन आहे। क्रांती चौक ते गुलमंडी या परिसरामध्ये रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर ठाकरेंच्या वतीने आता प्रचाराला सुरुवात केली जाते। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता प्रचाराचा शुभारंभ केला जातोय। ठाकरेंच्या सेनेच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होणार आहे। तर संध्याकाळी 6 वाजता भव्य रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलंय। या रॅलीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घड्याळावरती निवडणूक लढवावी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकरांनी वक्तव्य केलं। घड्याळ चिन्हाचा दोन्ही पक्षाला फायदा होईल असं पासलकरांचं म्हणणं आहे। घड्याळ चिन्हामुळे मतांचं विभाजन होणार नाही असं महत्त्वाचं वक्तव्य सुद्धा पासलकरांनी केलेलं आहे। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे। तो निर्णय निश्चितरित्या लवकरात लवकर आपल्याला समजेल। वरिष्ठ पातळीवरती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार होऊन एकूण पुणे शहराच्या आणि पिंपरी चिंचवडच्या सार्वजनिक हिताचा निर्णय हा होईल। लक्षात घ्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अनेक गट एकत्र येऊन वेगवेगळ्या चिन्हांवरती लढल्यामुळं त्या ठिकाणी नुकसान होतं। घड्याळ हे राष्ट्रवादीचं पूर्वीपासूनचं चिन्ह आहे आणि त्यामुळे मतांमध्ये लोकांमध्ये कुठेही संभ्रम होऊ नये म्हणून घड्याळ हे चिन्ह सर्वांसाठी सोयीस्कर आहे, म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार पुढे चालू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। भेटीनंतर अंकुश काकडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ असं काकडेंनी सांगितलेलं आहे। तर अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव ठेवलाय। काँग्रेसनं निर्णय बदलल्यानं संपूर्ण समीकरणं बदलली, अंकुश काकडे यांनी वक्तव्य केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मी बापूसाहेब पठारे, विशाल तांबे आणि प्रकाशप्पा मस्के चौघ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षांशी भेट घेतली। त्यांना आमची भूमिका काय ती सांगितली आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे शहराचा सर्वांगीण विचार झाला, चर्चा झाली समोर, पण आम्ही अजून काही निर्णयाप्रत कुठल्या आलेलो नाही। अजून काही आमच्यामध्ये चर्चा करण्याची फेरी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज सांगण्यासारखं या ठिकाणी काही नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।